आणि एक लॉस झाली आहे. नारायणगाव टीम 4 मॅच लॉस झाल्यात. पहिली स्पर्धा या आतापर्यंत खेळताय त्या स्पर्धेमध्ये. वाशेट टीम 2 मॅच जिंकली आहे, 1 लॉस झाली आहे. टेंबरे बी टीम 1 मॅच जिंकली आहे आणि 3 लॉस झाली आहे. चला जाऊया मॅच कडे. 2 बॅटर मैदानच्या आतमध्ये, ओपनिंग पेअर मैदानच्या आतमध्ये दाखल. मॅचला आता होईल सुरुवात. गेम ऑन, क्रिकेट ऑन. एक जबरदस्त मॅच आहे, महत्वपूर्ण मॅच आहे. आता खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे वेधल्या जातील tenniscricket.in माध्यमातून. आणि चारही बाजूला आता आपण पाहताय प्रेक्षकांची तुफान गर्दी. SPL चा महासंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, तुम्हा सर्व भारतीयांना वेड लावणारा खेळ आहे क्रिकेट. आणि क्रिकेटचे सर्व चाहते या ठिकाणी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतायत. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत आणि घेऊन जातोय तुम्हाला क्रिकेटच्या मॅच कडे जे रंगते. क्रिकेटची एक महत्वपूर्ण मॅच. एका बाजूला दसई आणि एका बाजूला वालशेत. 2 टीम मैदानच्या आतमध्ये आता खऱ्या अर्थाने प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. सध्या ट्रेन सुरू आहे, बुला दिया मगर जाने का नाही. क्रिकेट जर बोलत असेल तर नक्की जा, कारण आयुष्यात कधी न धोका देणारा खेळ अर्थातच क्रिकेट. याच्यापासून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो, एक नवीन अनुभव तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. आणि तोच अनुभव या मॅच मध्ये प्राप्त करायचा आहे आणि जिंकायचा आपल्या गावासाठी. तुरक हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के बाद चल के समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा इस मैच को, मैच जारी, कौन किस पे भारी, देखना है बाकी. अभी तो पूरा आसमान बाकी है, क्योंकि अभी असली जंग बाकी है. इरादा तो जीत का है लेकिन पूरा हौसला भी बाकी है. जंग इरादों को नहीं लगती, क्योंकि जीतना भी बाकी है. पहिल्या बॉलवर ब्लास्ट, षटकार. बॅटर निलेशच्या बॅट मधनं काऊ कॉर्नर मध्ये 6 धावा आल्यात. स्लोवर 1 बॉल, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, परंतु आउटसाइड लेग स्टंप. यस, इट इज अ व्हाईट बॉल. 0 इज बेटर दॅन 1. क्रिकेटमध्ये 0पेक्षा 1 धावेला खूप सारं महत्व आहे. 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर. टीमची टोटल 7. पुन्हा एकदा मिस्टायमिंग स्ट्रोक, कॅचअप संधी. नौशाद येत आहेत बॉलवर आणि एक चांगली झेल मैदानच्या आतमध्ये पूर्ण करतायत आणि मोठा धक्का मैदानच्या आतमध्ये प्राप्त. निलेश बॅक टू द डगआउट. बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल. रमेश येत आहेत बॅटिंग साठी. रुपेश येत आहेत दुसऱ्या क्रमांकाच्या बॅटिंगवर. 1 डाऊनच्या पोझिशनवर येत आहेत. पहिल्या बॉलवर 6 धावा आल्यानंतर एक व्हाईट बॉल आणि तदनंतर विकेट, म्हणजेच कमबॅक. अत्तर शेखला माहित आहे क्रिकेटचा अनुभव आहे, कमबॅक कसं करायचं, क्रिकेट कसं खेळायचा, कशा पद्धतीने बॉल टाकायचे. गतीमध्ये लगेच थोडंसं परिवर्तन केलं, ब्राईनचा वापर केला आणि डोक्याचा वापर तुम्हाला करणं क्रिकेटमध्ये गरजेची गोष्ट आहे. प्रत्येक क्षण आता महत्वाचा आहे. स्पर्धा तेवढीच महत्वाची आणि मॅच तेवढीच महत्वाची आहे. पुन्हा एकदा स्लोवर 1 बॉल. एक छोटासा बदलाव परिवर्तन का बहुत बड़ा हिस्सा आहे. गतीमध्ये परिवर्तन, डॉट बॉल. एक्सपिरियन्सचा वापर करतायत अत्तर शेख. माहित आहे या पेजवर थोडेसे गतीमध्ये बॉल टाकले स्लॉट मध्ये जाऊ शकतात. षटकार चौकांची आतषबाजी होऊ शकते. थोडासा ब्रेनचा वापर करतात. कलात्मक व्हेरिएशन, लेग कटर, ऑफ कटर, क्षमता आणि क्षमतेनुसार चांगली बॉलिंग आतापर्यंत. पहिल्या बॉलवर 6 धावा आल्यानंतर सुद्धा कमबॅक राहिलं. 2 बॉल आले बॅक टू बॅक डॉट. आता मात्र खेचून मारलाय, चांगला स्ट्रोक. कव्हर ड्राईव्हचं मादक सौंदर्य, असरदार बहरदार रन्स मिळतील 4.
4 चौकार. वाढ होतीये धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचते 11 धावा. 11 धावा धावपलकावर. शॉर्ट ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न करत असताना मिड विकेट बॉडी लाईन सीमारेषा पार. षटकार. 17 धावा धावपलकावर. हम भी किसी से कम नहीं है सांगत असताना वाशी टीमने ठोकला षटकार. मॅच नक्की चांगली रंगेल. दोन टीम कडे खूप मोठी क्षमता आहे. बॉलिंग बॅटिंग अटॅक खूप चांगला आहे दोन्ही टीमचा आणि मॅच मध्ये मजा येते. पुन्हा एकदा पाहू शकार. चांगला स्ट्रोक. 1 बाउन्स ओ दी रोप. 4 धावा चौकार. आता या मॅच मध्ये चांगले बॉल टाकल्यानंतर सुद्धा 21 धावा पहिल्या ओव्हर मध्ये अत्तर शेखच्या विरुद्ध वालचे टीम चांगली बॅटिंग परंतु कमबॅक करणं जाणते. असता स्पोर्ट्स दसई टीम एक्सपिरियन्सचा वापर करायचा आहे. हार्ड हिटर बॅटर दसई टीमच्या कडे सुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगली बॅटिंग नक्की होईल परंतु आतापर्यंत थोडीशी फ्रंटफुटला आपण पाहता या मॅच मध्ये दसई टीम नव्हे तर वाशिट टीम. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 21 धावा 1 विकेट लॉस नक्की केली निलेटची परंतु चांगली पार्टनरशिप आणि चांगले षटकार आणि चौकार या मॅच मध्ये दोन बॅटरच्या माध्यमातून येत आहेत. रुपेश आणि लवेश. बॉलिंग ट्रॅक पर दुसरा स्पेल मध्ये आदिनाथ. आदित्य येत आहेत बॉलिंग ट्रॅक वर. ओव्हर द विकेटने ते सज्ज होत आहेत. स्ट्राईक इनला बॅटर सज्ज आहे लवेश. आतापर्यंत एकही बॉल पेस केला नाहीये बॅटर लवेशने. पहिला बॉल ज्युसी फुल टॉस ब्रेड अँड बटर बॉलची संधी आणि एका हाताने पकडलाय झेल. जबरदस्त कॅच. कुशल मुवमेंटला ही विकेट महत्वपूर्ण होती आणि क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलाय. दुसरी विकेट गमावत आहे वालशेट टीम. धावसंख्या स्थिरावली 21 धावा स्कोर बोर्डवर. 2 विकेट लॉस वालशेट टीम. धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. 21 धावा. नंबर 4 वर न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल. सचिन येत आहेत बॅटिंग साठी. सचिनला सचिन सारखे बॅटिंग आता करायची आहे कारण टीम थोडीशी अडचणीत आहे. विकेट गमावली आहे. लवेश पहिलाच बॉल पेस करत असताना मिडॉनच्या दरम्यान चांगला झेल पकडला आणि बाद झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली धावसंख्या उभारली. पॉवर प्लेची ओव्हर आहे. महत्वपूर्ण ओव्हर आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. शॉर्ट ट्रॅकर बॉल. चांगला स्ट्रोक. गॅप शॉट सिलेक्शन. स्क्वेअर कटच्या माध्यमातून बॉल सीमा रेषा पार. चौकार. तो एक मेरी ना तारीफ मेरी ना मजाक तेरा. एक बॉलवर हवी ठरते दसई टीम तर लगेच प्रत्युत्तर वालशेट टीम सुद्धा देतीये. म्हणजे बिग मॅच आहे. बिग बॅटल आहे. दोन्ही टीम चांगल्या आहेत. चांगलं बॅटर रंगते मैदानच्या आतमध्ये. प्रेक्षक सुद्धा चारही बाजूने आता या मॅचचा आनंद लुटतायत. क्रिकेट आनंद लुटायला शिकवतो. पराभवाने माणूस कधीच संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून प्रयत्न करत राहायचे प्रामाणिक. लॉफ्टेड स्ट्रोक आपण पाहताय ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून डीप मध्ये. फैजल शेख येत आहेत बॉलवर.
चांगला थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल प्राप्त होती, एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत 26 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओरपीच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, तेच तरार बॉल फेकलाय बॉलर आधीने. डॉट बॉल. डॉट बॉल फेकला. यस, चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा कमबॅक. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा कट केलाय. विकेट किपिंग चांगली आहे. मुसा आहेत, अनुभव आहे, चांगली विकेट किपिंग. मॅचला थोडस स्लो करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल टाकले जात आहेत. कमबॅक करतोय बॉलर दुसऱ्या स्पेल मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 21 धावा होत्या, एकच विकेट होती. दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक केलाय. बॉलिंग करणारी टीम अस्ता स्पोर्ट्स दसई टीम. ओव्हर पिच बॉल अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये बॉल चेस करत असताना डीप मध्ये पैदल शेख अप्रतिम क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वर शेवटच्या मोमेंटला बॉल अडवलाय, ढकललाय. बॅकअप आलाय मिर्झाचं आणि या बॉलवर धावा प्राप्त होत आहेत. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने 28 धावा स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचतात. 28 ऑन स्कोरबोर्ड. 2 ओव्हरचा खेळ संपला. 28 धावा जाऊन पोहोचल्या. 28 ऑन स्कोरबोर्ड. 28 धावा स्कोरबोर्ड वर. तिसऱ्या ओव्हर मध्ये हुकमी काय खऱ्या अर्थाने फैजल शेख अस्ता स्पोर्ट्स दसई टीमचा, कारण याच ग्राउंड वर 12 बॉल 15 सुद्धा डिपेंड केलाय त्याने बादशाही टीमच्या विरुद्ध. नौशादची अप्रतिम बॉलिंग आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली. त्याचबरोबर फैजल शेखने सुद्धा चांगली बॉलिंग आणि 12 बॉल 15 या ग्राउंडवर डिपेंड करणं थोडस कठीण काम आहे आणि कठीण काम सोप्या पद्धतीने या 2 बॉलरनी केलंय. तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर दाखल होतोय बॉलिंग ट्रॅक वर. फैजल स्ट्राइक इनला बॅटर सचिन. फुलटॉस बॉल स्वीप करायचा प्रयत्न. चांगला बॉल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता आपण पाहताय. भागीदारी सुद्धा चांगली करतायत. मॅचला चालवण्याचा प्रयत्न, पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न वालशेट टीम करते. धावसंख्या 30 धावा स्कोरबोर्ड वर. धडाकेबाज चषकामध्ये याच टीमने 12 बॉल 6 धावा डिपेंड केल्या दसई टीमने. म्हणजे चांगली टीम आहे. बॉलिंग अटॅक चांगला आहे, बॅटिंग अटॅक चांगला आहे, परंतु वालशेट टीम सुद्धा कमी नाहीये. स्वीप स्ट्रोक, चांगला स्ट्रोक आपण पाहताय. गॅप शॉट सिलेक्शन, बॉल वेगाने धावत असताना परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा बाउंड्री लाईन वर बॅकअप येत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहताय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप पुन्हा एकदा पाहू शकाल. चौथ्या धावेचा प्रयत्न नाहीये, परंतु चांगल्या धावा या स्पेल मध्ये सुद्धा काढल्या जात आहेत. एक फायटिंग स्कोर उभा करण्याचा प्रयत्न वालशेट टीम करते. 35 धावा झाल्यात. एक 50-60 प्लस धावा झाल्या तर मॅच नक्की चांगली रंगेल. 6 ओव्हरची मॅच आहे. 60 प्लस डोक्यामध्ये नक्की असेल वालशेट टीमच्या. धावसंख्या आतापर्यंत 35 जाऊन पोहोचली आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे, कारण तिसरीच ओव्हर आतापर्यंत प्रगतीपथावर आहे. अजूनही 18 बॉल आहेत आणि ही ओव्हर सुद्धा, या ओव्हर मधले 3 बॉल कंप्लीट झालेत, म्हणजे 21 बॉल आहेत अजून बॅटिंग करणाऱ्या टीम कडे. 21 बॉल मध्ये चांगली धावसंख्या उभी करायची आहे, एका बाजूला रोखायची आहे. सन्मान्य आदरणीय किलेगावचे पोलीस पंच, सन्मान्य आदरणीय निलेश लकडे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष हार्दिक स्वागत. सन्मान्य आदरणीय संदीप लकडे
तिलेगावचे पोलीस पाटील आहेत आणि ते सुद्धा क्रिकेटचा आनंद या ठिकाणी लुटतायत. मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हा. सरचे स्वागत. वेल पडलीस तर माधव सरांच्या जोडीला अंपायरिंगचं काम सुद्धा ते करतायत. म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. अंपायरांची भूमिका क्रिकेटमध्ये खूप महत्वपूर्ण आहे. सातत्याने चांगली कामगिरी आतापर्यंत पंच असतील, टेनिस क्रिकेट .in असेल, समालोचक असतील, त्याचबरोबर सर्व बॅकअप कमिटी असेल, सर्वांचं सहकार्य चांगले राहिले या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये चांगला स्ट्रोक, लॉफ्टी स्ट्रोक, पुन्हा एक सिंगल पूर्ण. दुसऱ्या दावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट. सक्सेस इज जर्नी नॉट रिस्ट्रिक्शन. यू क्रिएट हार्डवर्क, यू गॉट सक्सेस. सक्सेस मिळवायचा असेल तर हार्डवर्क तुम्हाला करायचं आहे या मॅच मध्ये. दोन टीम आतापर्यंत हार्डवर्क चांगल्या पद्धतीने करतात. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 37 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानच्या आतमध्ये 2 मिनिटाचा कालावधी आहे ड्रिंक्स ब्रेकचा. 37 धावा म्हणजे 18 बॉल मध्ये 37 झाल्या आहेत. विकेट गमावल्या आतापर्यंत 2, म्हणजे चांगली धावसंख्या उभारली आहे वालशेट टीमने. अजून 18 बॉल आहेत वालशेट टीम कडे. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्की होईल. सरजा झुक जाए मंदिर है, हर नदी व समाज आयो समंदर है. जीवन की इस कर्मभूमि युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. ताज के पत्ते से मल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहे जिंदगी में, क्योंकि एक चीज से कोई सिकंदर नहीं बनता. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. हे मात्र पाहायचं आहे कौन किस पे है भारी, किसमें कितना है दम. आतापर्यंत दम तर दोन्ही टीमने दाखवलाय, परंतु जिंकेल मात्र एक टीम. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट हे मात्र पाहायचं आहे. वेल महत्वाची आहे. वेळेला सिद्ध तुम्हाला करायचं आहे, आयुष्य असो किंवा क्रिकेट. त्याच वेळेला सिद्ध करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये 2 टीम करतायत. विकेट किपिंग मध्ये थोडासा बदलाव आपण पाहत आहे. सूरज विषय बॉलिंग विकेट किपिंगच्या भूमिकेत आणि बॉलिंग ट्रॅकवर नौशाद. पहिला बॉल चांगला स्ट्रोक, पाईन लेग रिजन मध्ये बॉल अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड आहे फास्ट, बॉल थांबणार नाहीये. 4 धावा चौकार. अनेक टीम्स ग्रामीण फॉर्मॅटच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये येतात, आपलं नशीब आजमावतात, प्रयत्न करतात. कोणाला यश येतं, कोणाला अपयश येतं. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड, दांडी गोल, बॅटर बाद. सातत्याने प्रत्येक टुर्नामेंट मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी. ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरतीये. ही चांगली बॉलिंग. पहिल्या बॉलवर पाईन लेग रिजन मध्ये 4 धावा आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे बॉलर नौशादने. हँडिकॅप क्रिकेट मध्ये आपण पाहू शकाल नौशाद मुंबई इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये सुद्धा क्रिकेट खेळलेला बॉलर आणि बॅटर आहे. MCA मध्ये खेळलेला प्लेयर आहे. दिव्यांग टीम मध्ये सातत्याने चांगला खेळ नौशादचा आपण पाहिलेला आहे. आपल्या गावासाठी चांगला क्रिकेट आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. स्लोवर ऑन बॉल उस साइड ही ऑप्शन होता. यस इट इज व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. 2 समांतर रन्स मिळतात. अवांतर 1च्या मदतीने वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर 44-44.
पुन्हा एकदा पाहू शकाल आउटसाइड लेग स्टंप बॉल. वाईटच्या मैत्रिणी पुन्हा एकदा वाढ संख्येत वाढ होतीये. एकेरी धावेने वाढ होत असताना धावसंख्या स्कोरबोर्डवर 45 धावा. चांगली धावसंख्या उभारल्या. स्ट्रायकिंगला बॅटर सुद्धा हार्ड हिटर आहे. बॉलिंग ट्रॅकवर नावाजलेला बॉलर आहे आपला टीमचा. दोन्ही बॅटर आणि बॉलर मध्ये चांगले युद्ध लढतंय. बॅटची कडा फैजल शेख बॅकअप देत आहेत. फ्लाइंग स्लिप मध्ये होते. बॉल स्टॉप केला आणि 3 धावा करत या बॉलवर बसलाय दसई टीमच्या. कारण बॉल वरनं ट्रॅव्हल झाला असता तर आउटफील्ड फास्ट आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये बॉल थांबत नाही या ग्राउंडवर. 1 धावेच्या मैदानी पुन्हा धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचतीये 46 धावा. या ओव्हर मध्ये पुन्हा कमबॅक. हळूहळू खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये कमबॅक करतीये दसई टीम. फिर से एक बार तैयार. बॉलिंग ट्रैक पर नौशाद. अगली गेंद इस मैच में. अच्छा स्ट्रोक आप देख रहे हैं कवर के रीजन में. फिर से सिंगल आता हुआ. सिंगल की मदद से स्कोरबोर्ड के ऊपर जाकर पहुंचता हुआ 47. फिर से एक बार. बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था. स्विंग एंड मिस. फिर से एक बार डॉट बॉल आता हुआ. अच्छी गेंदबाजी हम देख रहे हैं नौशाद के द्वारा. ओवर की समाप्ति होती हुई स्कोरबोर्ड के ऊपर रुका 47. फिर से एक बार फैजल बॉलिंग मार्क पर आते हुए. अच्छी गेंदबाजी अभी तक इस टूर्नामेंट में फैजल के द्वारा. 47 ऑन स्कोरबोर्ड. बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास. आगे रखा बॉल को. बैट और बॉल का यहाँ पे संपर्क नहीं होता हुआ. अच्छी गेंदबाजी बारंबार होती हुई इस मैच में फैजल शेख के द्वारा. हुक्मी का पुन्हा एकदा पाहू शकाल स्वीपच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक येतोय. 2 धावा पुन्हा एकदा या मॅच मध्ये प्राप्त होतात. 3 धावा येतात. यस 3 धावा. 3 धावांच्या मैदानी धावसंख्येत वाढ होतीये. 3 धावांच्या मैदानी धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते 50 धावा. 50 धावा धावफलकावर. कमबॅक राहिलं या मॅच मध्ये दसई टीमचं. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 31 धावा आल्यानंतर चांगली बॉलिंग राहिली आहे. मोठे स्ट्रोक मारू दिले नाहीये. 3 टीमचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटनी बॉलचा सातत्याने संपर्क आता होत नाहीये. चांगली बॉलिंग राहिली आहे परंतु रनिंग बिटवीन द विकेट आतापर्यंत चांगली राहिली आहे. धावून धावा काढतायत या मॅच मध्ये. 22च्या स्वरूपामध्ये धावा प्राप्त होत आहेत. 2 धावा. 52 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा पाहू शकाल चांगला बॉल. ओव्हरपिच बॉल फेकले जात आहेत. रनआउटची विकेट प्राप्त झाली असती तर बॉल कलेक्ट केला असता तर. येस नो कम्युनिकेशन बिघडलं. परंतु या मॅच मध्ये काय घडेल ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आमच्यापर्यंत येणं बाकी आहे. 22 आणि 1 रनआउट मला वाटतं या मॅच मध्ये. यस रनआउट होतोय फलंदाज. महेश बाद होत आहेत आणि न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये ओमकार येत आहेत बॅटिंग साठी. धावसंख्या स्कोरबोर्डवर 53 धावा.
2 बॉल शिल्लक या ओव्हर मधले सेकंड लास्ट ओव्हर आहे पहिल्या इनिंग मधली, अर्थातच 5वी ओव्हर. आणि हार्ड हिटर बॅटर आता मैदानच्या आतमध्ये ओमकार, जबरदस्त गोलंदाज आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण या ठिकाणी सज्ज व्हा. गज्जू स्पोर्ट्स नारायणगाव टीम आणि त्यांच्या विरुद्ध बादशाही टीम. 2 टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हा. या ठिकाणी DRS घेतला जातो आहे. माधव सर आपण कुठे असाल तर या ठिकाणी आपण जुडा आमच्या सोबत. माधव सर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच या ठिकाणी आमच्या सोबत जुडा. अंपायर आणि आमच्यापर्यंत पोहोचवा. हा DRS कशासाठी असेल? स्टंपिंग साठी. यस स्टंपिंग साठी DRS घेतला गेला. चेक केलं जाईल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. आणि आमचे माधव सर या ठिकाणी आमच्या सोबत जोडलेत. यस थर्ड अंपायर डिसिजन नॉट आउट. फलंदाज नॉट आउट आहे. चांगली विकेट किपिंग नक्की होती, परंतु लास्ट डिसिजन येतोय नॉट आउट. चांगला स्ट्रोक आपण पाहू शकाल. कॅचची संधी प्राप्त झाली आहे आणि या मॅच मध्ये कुशल मुवमेंटला ओमकार होतोय बाद. यस नक्की जर थर्ड अंपायर घेतला गेला तर फक्त थर्ड अंपायर डिसिजन देतील. 12व्या खेळाडूचा कुठलाही हस्तक्षेप नसेल याची आपण नोंद घ्या. कारण स्पर्धेचे प्रत्येक नियम कटेकोर पाळले जातात. या स्पर्धेमध्ये टॉस टाइमवर येतो, स्पर्धा वेळेवर चालू होते, वेळेवर समाप्त होते. प्रत्येक टीमला योग्य निर्णय दिला जातो आणि प्रत्येकावर चला 2 टीमचे कॅप्टन पुढील मॅच बादशाही टीम आणि गज्जू स्पोर्ट्स नारायणगाव. 2 टीमचे कॅप्टन आपण लगेच जोडा. टॉस बॉक्स मध्ये आपण करतोय पुढील मॅचचा टॉस. शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर पुन्हा एकदा नौशाद तयार. स्ट्राइक एंडवर बॅटर रुपेश. न्यू बॅटर नरेश आलेत बॅटिंग साठी. और पिच बॉल चांगला स्ट्रोक आपण पाहताय. कडकेदार स्ट्रोक चेस होत नाहीये. बॉल सीमारेषा पार. 4 धावा चौकार. पाच बॉल राहील. पहिल्याच बॉलवर 4 धावा आल्यात. चांगला स्ट्रोक, षटकार. शेवटच्या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने आता वालशेट टीम करते कमबॅक. याच खेळाचं नाव आहे क्रिकेटमध्ये. कधी कमबॅक कोण करेल सांगता येत नाहीये. सध्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट लढायला शिकवतो, क्रिकेट पडायला शिकवतो, क्रिकेट जिंकायला शिकवतो, क्रिकेट हसायला शिकवतो, क्रिकेट मित्र बनवायला शिकवतो, क्रिकेट संघामध्ये एकात्मता राखायला शिकवतो. आणखी एक चांगला स्ट्रोक. व्हॉट अ स्ट्रोक. कॅच ड्रॉप कुशल मुवमेंटला आणि 4 धावा येत आहेत. काय केलंय खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाने. कुशल मुवमेंट होती मॅचची. मुवमेंट थोडासा शिफ्ट होतोय आता वालशेट टीमच्या बाजूने.
कारण या ओव्हर मध्ये जरा हल्ला चढवलाय वाशी टीमने. पहिल्या बॉलवर 4, दुसऱ्या बॉलवर 6 आणि तिसऱ्या बॉलवर 4. धावसंख्येत वाढ, धावसंख्या गती पकडतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 67 धावा. सन्मान्य आदरणीय समालोचक सोमनाथ काडे यांच्या माध्यमातून रुपेश साठी सुवर्ण संधी आहे. एक षटकार अजून मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक रुपेशला देण्यात येईल. चांगला बॉल, बॉडी लाईनवर बॉल ठेवला, ऑन साईडला चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा 2 धावा. यावर मध्ये थोडासा मागडा ठरतोय नौशाद. 16 धावा खर्च केल्या आहेत आतापर्यंत, पण तू कमबॅक करणं जाणतो नौशाद. धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत आपण पाहिली तर 69, 69 धावा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट विकेट रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल अत्तर येत आहेत बॉलवर. एकच सिंगल काढली जातीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 70 म्हणजेच फायटिंग स्कोर उभा केला वालशी टीमने. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. 4 धावा, चौकार शेवटच्या बॉलवर. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर. 74 धावा. 36 बॉल मध्ये करायच्या चेस दुसऱ्या इनिंग मध्ये. 75 धावा. आपण आता करतोय टॉस, जिथे जोडतील टॉस बॉक्स मध्ये सन्मान्य आदरणीय सोमनाथ खाडे सर. 2 कॅप्टन, चला आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हा. गज्जू स्पोर्ट्स नारायणगाव टीम आणि बादशाही टीम. चला टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. मी मान्यवर शशीदादा पाटोळे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करूयात. सामना असेल सूरज स्पोर्ट्स भातसई आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम नारायणगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी या. भातसई संघ तुफान फॉर्म मध्ये आणि त्यांना फाईट करेल टीम नारायणगाव. त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई असेल. चला नारायणगाव टीमचे कॅप्टन. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. नारायणगाव आणि त्यांच्या विरोधात टीम सूरज स्पोर्ट्स भातसई या 2 संघांच्या दरम्यान टॉस केला जातोय. शशीदादा पाटोळे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉल असेल भातसई टीमचा. हेड इज अ कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय भातसई संघानं. मित्रा निर्णय कळवा. थोड्या वेळात सांगतायत. टॉस जिंकलाय भातसई टीमनं आणि थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. सामन्याला सुरुवात होतीये. सेकंड इनिंग मध्ये आपण जात आहोत. 74 बनवल्यात, 75चा पाठलाग. सेकंड इनिंग मध्ये करायच्या चेस 75 धावा. छत्तीस बॉल आणि 75 धावांची चेस एका बाजूला डिपेंड. टीम हडल मैदानच्या आतमध्ये रंगतीये. पंच्याहत्तर धावांची गरज. सेकंड इनिंग मध्ये जातोय. मॅचला होती सुरुवात. 2 अंपायर रेडी. टेनिस क्रिकेट .in रेडी. आम्ही सुद्धा रेडी. 2 बॅटर रेडी.
आणि संपूर्ण वाचे टीम सुद्धा रेडी आहे. मॅचला होईल सुरुवात. एक महत्वपूर्ण मॅच आणि एक बिग बॅटल ऑफ द टुर्नामेंट, बिग मॅच ऑफ द टुर्नामेंट. मॅचला होते सुरुवात. या स्पर्धेसाठी सन्मान्य आदरणीय माननीय श्री प्रकाश सुरेश बोंडिवले साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी तब्बल प्रथम पारितोषिक लाभले गेले. त्यांचा आम्ही विशेष आभार या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून व्यक्त करतोय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय माननीय श्री मनोहर काशीनाथ पाटोले त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत आणि द्वितीय पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभलंय. त्यांचे सुद्धा विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय माननीय श्री अमोलजी भोईर उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत शेंद्रून त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी तृतीय पारितोषिक लाभलंय. त्यांचे सुद्धा आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय माननीय श्री नवनीत अशोक पाटील आयोजक आहेत स्पर्धेचे आणि त्यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलंय. या सर्वांचे आम्ही करतो या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आभार. घेऊन जातोय तुम्हाला क्रिकेटच्या मॅच कडे, जिथे रंगतोय क्रिकेटची अद्भुत आणि अविस्मरणीय मॅच, जिथे रंगतोय क्रिकेटचा एक बिग मॅच. ज्या ठिकाणी बॉलिंग मार्कवर येतोय ओमकार, तेच तरार आणि फास्ट फ्युरियस ऑफ द बॉलर ऑफ ऑल सेट टीम आणि स्ट्राईक एंडला अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स आणि क्लासिकल बॅटर ऑफ द अस्ता स्पोर्ट्स दसई सूरज विषय बॅटिंग साठी सज्ज होतोय. मॅचला होते सुरुवात. मेंडेटरी पाऊल प्लेची पहिली ओव्हर द विकेटने ओमकारचा पहिला बॉल. पहिला बॉल शॉर्ट ट्रेकर बॉल स्लाइस केले. कट स्ट्रोक स्क्वेअर कटच्या माध्यमातून बॉल बाउंड्री लाईन सीमारेषा पार चौकार. पहिल्याच बॉलवर आगाज आणि अंजाम चांगला केलाय सूरज विषे. हे नाव सुद्धा टेनिस क्रिकेट .in मध्ये सातत्याने टेनिस पटलावर गाजताय दसई टीम साठी. कारण शापू टेनिस क्रिकेट .in चा आपण वापर केला तर टेनिस क्रिकेट मध्ये सातत्याने चांगली कामगिरी आपण या फलंदाजाची पाहिली आहे. ओमकार सुद्धा एक चांगला बॉलर आहे. चांगला बॉल. पुन्हा एकदा एक कॉपी बुक स्टाईलने बॉल मारण्याचा प्रयत्न होता. बॅक फुटला गेले. स्थान चांगला आहे. बॅटिंग चांगली करतोय. आतापर्यंत 2 बॉल पेस केलेत. पहिल्या बॉलवर 4. एक बॉल तुझा आहे तर एक बॉल माझा आहे. 2 बॉलवर चांगली मॅच आता रंगतीये. बस्से टीम निर्णय पोहोचला आमच्यापर्यंत. लॉफ्ट स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलंय. क्लासिकल स्ट्रोक सूरज विषे ब्रँडेड 4 चौकार. चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल. बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड आहे फास्ट. बॉल फरार. 4 धावा चौकार. चांगली बॅटिंग. क्लासिकल बॅटिंग. चौकारांची आतषबाजी सूरज विशीच्या बॅट मधनं. 12 धावा धावफलकावर. 75चं लक्ष्य आहे. कॅचची संधी आणि कुशल मुवमेंटला आता सूरज विषे बॅक टू द डगआउट. चला बास्ते टीम निर्णय पोहोचवा आयोजकांपर्यंत. तुम्ही बॅटिंग घेताय बॉलिंग घेताय? यस बॅटिंग घेताय बास्ते टीम. बास्ते टीमने टॉस जिंकल्यानंतर घेतली आहे बॅटिंग आणि बॉलिंग साठी इन्व्हाइट केलंय गजू स्पोर्ट्स नारायणगाव टीमला. चांगली मॅच रंगतीये. 3 चौकार आल्यानंतर
या मॅच मध्ये विकेट ओमकारने प्राप्त केली आहे. बॅटर चांगला होता, बॉलर सुद्धा चांगला होता, चांगलं बॅटर रंगलं, परंतु शेवटच्या मोमेंटला यश आलं या मॅच मध्ये ओमकारला. न्यू बॅटर इम्रान आता मैदानाच्या आतमध्ये. शाबाज आहे, माफी असावी, शाबाज येत आहेत बॅटिंग साठी, शाबाज येत आहेत. हार्ड हिटर फलंदाज शाबाज सुद्धा आहे. मुसा शेख कडे अनुभव आहे. दोन्ही बॅटरला अनुभवाचा वापर करायचा आहे. वालशेट टीम कडे बॉलिंग लाईनअप चांगला आहे, बॅटिंग तर चांगली केली आहे. फायटिंग स्कोर उभा केलाय, 74 केलाय, 75 करायचे आहेत. स्पर्धेचा नियम आहे, लेवल जर स्कोर लेवल झालं तर सुपर ओव्हर असेल. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, मिडॉन वरनं क्षेत्ररक्षक धावत येत आहेत, बॉलवर पोहोचतायत, तोपर्यंत एक सिंगल काढली जातीये. 13 धावा धावपलकावर जाऊन पोहोचतायत. पहिल्या ओव्हरची समाप्ती, धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. नेक्स्ट मॅच सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते. अप्रतिम मॅच असेल. एका बाजूला टायगर ऑफ शहापूर, एका बाजूला आपण पाहाल योगेश शिर्के, तुफानी बॅटर गज्जू स्पोर्ट्स नारायणगाव टीमचा. चांगली मॅच नक्की रंगेल. स्ट्रायकिंग वर शाबास तय्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर नरेश हायम ऍक्शननी बॉलिंग करण्यासाठी जाणला जातो हा गोलंदाज. चांगली ऍक्शन आहे, चांगला रनअप आहे, चांगली बॉलिंग आहे, परंतु चांगली बॅटिंग आहे तसे टीम कडे, म्हणजे मॅच चांगली रंगेल. स्ट्रायकिंगला बॅटर शाबाज. यस, डेट बॉल रनवे मध्ये थोडस प्रॉब्लेम आला बॉलर नरेशला. फुलटॉस बॉल, जुसी फुलटॉस, मिस टायमिंग स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी होत नाही आणि आता शाबाज सुद्धा परततोय माघारी. दुसरी विकेट. न्यू बॅटर आता इम्रान येत आहेत बॅटिंग साठी. सूरज बाद झाल्यानंतर शाबासला सुद्धा अपयश येत आहे. इम्रान आणि मुसावर आता जबाबदारी नक्की वाढेल या मॅच मध्ये. खरं मोठा स्कोर आहे, प्रेशर मॅच सुद्धा आहे, मॅच सुद्धा महत्वपूर्ण आहे. लीग स्टेजच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहताय. प्रत्येक टीमच्या 5-5 मॅच, प्रत्येक टीमला कमीत कमी 4 मॅच जिंकायच्या आहेत, तेव्हा तुम्ही या स्पर्धेमध्ये राहू शकता. रन रेटचा विचार सुद्धा होतो या स्पर्धेमध्ये. असे अनेक सारे नियम आहेत. चला स्ट्राईक एंडला तर सज्ज होतोय इम्रान. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट, बॉल परार, रन्स मिळतील 4, चौकार. 17 धावा धावपलकावर. संघर्ष या मॅच मध्ये दोन्ही टीम करतात. न संघर्ष न तकलीफ, फिर क्या मजा जीने में, तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में. पसीने से लिखे हुए कागज कभी कोरे नहीं होते, और जो करते हर दर मेहनत उनके सपने अधूरे नहीं होते. स्वप्न या मॅच मध्ये 2 टीमला साकार करायचं आहे. कोणाचं स्वप्न साकार होईल या मॅच मध्ये, कोणाचं स्वप्न अधुरं राहील हे मात्र पाहायचं आहे. 2 टीम फाईट करतात. 18 धावा धावपलकावर.
फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला मुसा शेख ब्रँडेड षटकार सिक्सर. वर बॉल येऊ दिला. चांगलं टायमिंग, चांगला स्टान्स आहे, चांगली बॅटिंग करतोय. लेफ्ट हँड बॅटर घातक असतात ओरम क्रिकेट मध्ये, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं बॅटर मुसाच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा पाहू शकाल ऑन साईडला आता उडवलाय बॉलला, फेकून दिलंय सीमारेषा पार. दुसरा बॅक टू बॅक षटकार. 30 धावा धावपलकावर हवी ठरती आता या मॅच मध्ये आस्था स्पोर्ट्स दसई टीम. थोडस आता प्रेशर, टीम मीटिंग होती आहे, थोडेसे विचार विनिमय केले जात आहेत, सल्ला मसलत केली जाते. कसं थांबवायचं या बॅटरला, कशा पद्धतीने बॉलिंग करायची या विकेटवर. थोडेसे कानमंत्र, शक्ती नव्हे तर युक्तीचा वापर. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण आहे दोन्ही टीम साठी. 30 धावा धावपलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या ओव्हर मधला एक बॉल शिल्लक आहे. चांगला बॉल, गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं, थोडासा दूरवर ठेवला बॉल, व्हाईट लाईन मध्ये बॉल टाकला आणि चांगला बॉल. ओव्हरची समाप्ती, धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 30 धावा. चोवीस बॉल आणि 45 धावाचं समीकरण. चला थोडं फास्ट क्रिकेट केला दोन्ही टीम. 24 बॉल 45 धाब्यांची गरज. 24 ball remaining, 45 required. ओमकार येत आहेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. चांगली बॉलिंग ओमकारची सुद्धा राहिली या स्पर्धेमध्ये. 24 बॉल 45 समीकरण. स्ट्राईक एंडला बॅटर इम्रान. पुन्हा एकदा खेचून मारला, पाहू शकाल इम्रानच्या बॅटमध्ये चांगला स्ट्रोक आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल स्ट्राईक वर आणलंय बॅटर मुसाला. जबाबदारीने क्रिकेट इम्रान मॅच मध्ये करतोय. माहित आहे मुसा स्ट्राईक षटकार लगावतोय या मॅच मध्ये. इन्फॉर्म बॅटर आहे, चांगली बॅटिंग तो करतोय आणि स्ट्राईक वर आणण्याचं काम मात्र इम्रान या मॅच मध्ये करतोय. ह्या मित्रांनो चांगलं क्रिकेट आपण पाहताय दुसरी टीमच्या माध्यमातून. आता ओमकार आणि मुसा हे बॅटल चांगलं रंगेल मैदानच्या आतमध्ये. टिट पॉट टॅट, जसं तसं प्रत्युत्तर मैदानच्या आतमध्ये आता देण्याचा प्रयत्न दोन टीम करतील. चांगला बॉल होता परंतु नो बॉलचा इशारा येतोय. ओव्हर स्टेपिंग, यस नो बॉल. कुशल मुवमेंटला या चुका खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये मार्क पडतात आणि दगडी चालची खऱ्या अर्थाने एक ओल आहे. खऱ्या अर्थाने पाहू शकाल क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये. चुकीला माफी नाहीये. परिणाम तुम्हाला क्रिकेटमध्ये भोगावाच लागतो. एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप सारी महत्वाची आहे. आता मात्र पाहू शकाल मुसा शेख बरसतोय मैदानाच्या आतमध्ये षटकार. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोचते 38 धावा. 38 ऑन स्कोरबोर्ड. धावा धावपलकावर जाऊन पोचतात. मुसा शेख आता मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय, मंत्रमुग्ध करतोय, षटकारांची आतिषबाजी करतोय. रन रेटचा विचार सुद्धा या मॅच मध्ये दोन टीम नक्की करत असतील, परंतु मुसा शेख आपल्या टीम साठी चांगली कामगिरी करतोय.
पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण, हॉट फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. की आउटफील्ड मध्ये चांगली फिल्डिंग आपण पाहिली आहे. एक सिंगल आली आहे. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 1च्या मतीने जाऊन पोहोचते आहे. 39 धावा, 39. धावा. एखादी विकेट या मॅच मध्ये पुनरागमन नक्की होईल वालशेट टीमचं, परंतु घ्यावा लागेल विकेट. जर क्रिकेटमध्ये अजिबात महत्व नाही आहे. चांगला बॉल, चांगला स्ट्रोक, कॅचची संधी प्राप्त आणि कॉमेंटेटर कस आपण पाहू शकाल या मॅच मध्ये क्वेश्चन मोमेंटला येते विकेट. इम्रान बॅक टू द डगआउट. लावले 75 बनवायच्या आहेत, 75 रोखायच्या आहेत वालशेट टीमला. 20 बॉल आणि 36 धावा. पुरंदर बैलाचे मालक आहेत मुसा शेख आणि त्याचबरोबर बगीरा बैलाचे मालक आहेत अत्तर. आत्ताच म्हणजेच बैलगाड्या मध्ये इंटरेस्ट आहे दोन्ही बॅटरला आणि तेवढ्याच क्रिकेटमध्ये सुद्धा चांगला खेळ दोन बॅटर करतायत. मुसा शेखने आतापर्यंत संपूर्ण बॅटिंगचा भार आपल्या टीमसाठी सावरलाय. एका बाजूने चांगला क्रिकेट सातत्याने खेळत आली आहे दसई टीम. ओव्हर पिच बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, 4 धावा, चौकार. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल ट्रॅव्हल झाला आणि 1 बाउन्स बॉल सीमारेषा पार गेला. 44 धावा धावफलकावर. अठरा बॉल आणि 31 धाव्यांची गरज. 18 बॉल 31चं समीकरण. 18 बॉल शिल्लक आणि 31 धावा बनवायच्या आहेत दसई टीमला आणि एका बाजूला रोखायच्या आहेत वालशेट टीमला. महत्वपूर्ण ओव्हर आहे आता मॅच मधली. अठरा बॉल 31 धाव्यांची गरज. कॉम्बॉक्स मध्ये आम्ही करतोय आता थोडस परिवर्तन. कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील मनोज कारबे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच नयन शिर्के सर. चेंडू अगदी फुलर लेनचा वापरला गेला, तिथे खोदून काढणं भाग पडलं. ओमकार समोरून येतोय लॉंगॉनला जो उभा आहे. 75चं टार्गेट असलेला सामना आणि आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय पोहोचली आहे ती 45 या आकड्यावर. आमच्यासोबतला सतीशजी पाटोळे. 17 चेंडूमध्ये 30 धावांची नितांत गरज जिंकण्यासाठी दसई टीमला. जिंकावं लागेल. मनाशी बाळगलेलं स्वप्न तुम्हालाच पूर्ण करायचं आहे. स्वप्न तुमचे तर प्रयत्न सुद्धा तुमचेच पाहिजेत. इथे प्रयत्न केले विकेट घेण्याचे, झेल घेण्याचे. काय स्वतःला स्टेज केलं ओमकारने तिथे.
उंचीचाही पुरेपूर फायदा उचलतोय आणि जणू काय त्याने 2 ते 2.5 फूट उंच उडी सुद्धा घेतली, परंतु तिथे पंचांनी डिमांड केली या रिव्ह्यू साठी हाईट फॅक्टर. सिद्धू पाजी, माधव यहाँ पे है तो क्या करेगा सिद्धू पाजी. स्क्वेअर लेग पंच नदीम, सर्वांनी तिन्ही पंचांनी अगदी उल्लेखनीय कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता लेफ्ट हँड बॅट्समन. फेअर डिलिव्हरी सर, चेंडू डीप होतोय. माधव सरांचे जे भांजे आमच्या सोबतीला स्कोरिंग करतायत, मामा भांजे, अशी जुगलबंदी आहे ते धावसंख्या 46 वरती, परंतु सामन्यामध्ये अजून जुगलबंदी निर्माण झाली नाहीये. तो थरार पाहिजे, तो संघर्ष पाहिजे. येस, हा थरार पाहिजे. हा प्रयत्न तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. नुकताच मी उल्लेख केला की जर स्वप्न तुमचेच आहेत मित्रांनो, तर प्रयत्न सुद्धा तुमचेच पाहिजेत. इथे तुम्हाला तुमचं स्वप्न नवसाने किंवा नशिबाने पूर्ण होणार नाहीयेत. अनेक आपण देवाला नवस करतो, नशिबावरती अवलंबून राहतो, परंतु नाही, खरं म्हणजे नशीब हे का आकाशातून पडत नसतं, जमिनीतून उगवत नसतं. तर प्रत्यक्षात मनुष्य स्वतःचे नशीब स्वतः बनवत असतो, घडवत असतो. मनुष्य काय म्हणतो की माझ्या नशिबामध्ये जे असेल तसंच घडेल. ऍक्च्युली ती समज साफ चुकीची आहे. मी जे करेन त्यानुसार माझं नशीब घडेल आणि मी घडवेन, ही स्वतःमध्ये हिंमत पाहिजे, स्वतःच्या मनगटामध्ये ताकद पाहिजे, तरच तुम्ही या यशाला पादाक्रांत करू शकता आणि यशाला गवसणी घालू शकता. ते प्रयत्न तुमच्या इथे अतूट पाहिजे आणि प्रयत्नांती परमेश्वर उगाच म्हटलं नाहीये संत महात्म्याने, म्हणून तुम्ही प्रयत्न इथे पूर्ण करायचे. 46 धावसंख्या. इथे पुरवल्याचा चेंडू वापरला गेला, लाऊड अपील आहे, इम्पॅक्ट चेक केलं पंचांनी. डाव्या एक्स्ट्रा सोडून जरा चेंडू सांगतात सिद्धू पाजी तिथे, तो क्या करेगा काझी. सर्वजण जमा झाले तिथे, लाऊड अपील झाली होती. आता रोमांच तयार झाले, आता संघर्ष मेन तुम्हाला निर्माण करायचा आहे. 14 चेंडू 29 धावा. दोन्ही पण संघ सामना सोडणार नाहीयेत. मॅच न्यूट्रल आहे मित्रांनो, मॅच कुठे चुकली नाहीये. अशीच मॅच आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला पाहिजे होती आणि सकाळ नंतर आता ही पहिली मॅच पाहतोय की आता हे द्वंद्व युद्ध असल्यासारखं वाटतंय क्रिकेटच्या माध्यमातून. ही क्रिकेटची लीला आहे, राम साहेबांची आमची रामलीला, क्रिकेटची लीला. SPL 2025 चेंडू उंच हवेमध्ये, झेलची दाट शक्यता, झेल टिपलाय, मॅच ऑन आहे. विकेटचं पतन झालंय. अख्तर शेख बाद. फुल टॉस होता, अगदी ज्युसी होता, त्याला भिरकावून द्यायचं होतं, परंतु तिथे फक्त हलक्या गतीने तिथे उडवला आणि मस्त झेल टिपला जज करून मिड विकेटच्या फिल्डरने. इथे मात्र एक यश प्राप्त झालं. फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झालाय. हा उत्साह तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो, पण सोबतीला तुमचा आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. कारण आत्मविश्वास या आपल्या आयुष्यामध्ये, जीवनाच्या पटलामध्ये आणि आपल्या छंदामध्ये, आपल्या खेळामध्ये तुम्ही जर दुणावून घेतला, स्वतःच्या मनाने तुम्ही जिंकलेला असला, तर नक्की तुम्ही रणाने जिंकू शकता. म्हणून म्हणतात ना की मैदान में हारा हुआ इंसान जिंदगी में फिर से जीत सकता है, लेकिन रन से हारा इंसान, मन से हारा इंसान जिंदगी में कभी नहीं जीत सकता. तुम्ही अगदी मनाने जिंकले पाहिजे. तुमच्या मनाने स्वतःला सांगितलं पाहिजे की मला जिंकायचंय या क्रिकेटच्या पटलावरती. त्यासाठी मी माझ्या शक्तीतील, माझ्या शरीरातील सर्व शक्तीचं परीक्षण करेल. माझ्याकडे शस्त्र अस्त्र आहेत ती पुढे वापरेन आणि ते वापर केला पाहिजे. इथे धावसंख्या 46, विकेटचं पतन. काय मॅच बनली बघा, मॅच बनवली पाहिजे, सोडायचं नाहीये. आधी नाही जमलं म्हणजे मी प्रयत्न सोडून चालणार नाहीये. आधी नाही जमलं म्हणजे आता एक पाऊल पुढे टाकून तर बघेन, हा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. चला करून तर बघू. हा प्रयत्न आमच्या रामसाहेबांनी केला. सोबतीला जितू पाटले, वैभव सर असतील, शशिकांत असतील, सतीशजी असतील, सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न केला आणि नवीन मैदानामध्ये पाहतो आपण पर्व 8 SPLच्या माध्यमातून शेंद्र प्रीमियर लीग 20-25. नवीन फलंदाज अनिल. फुल टॉस तिथे बघा काय झालंय. एक तुम्हारी एक हमारी. विकेटचं पतन, त्यानंतर लकी 4 रन, बाईच्या रूपामध्ये 4 रन. दरम्यान इथे पंचांसाठी मोठमोठ्या बक्षिस येतात, पण इथे बघा काय झालं. 50 गाठली इथे धावसंख्या पाहतोय आपण. टीम धसई संघाची. आमच्या विकेटचं पतन झालं म्हणून काय झालं, आमची सुद्धा क्षमता आहे, आम्ही सुद्धा त्याच ईर्षेने खेळतोय. फिल्डिंग लावून घ्या पटकन. तुम्हाला वेळेचं भान पाहिजे. टाइम इज मोर दॅन मनी. आयुष्यामध्ये आपण सर्व विकत घेऊ शकतो मित्रांनो, परंतु तुम्ही पैसे देऊन टाइम विकत घेऊ शकत नाही. बघा पोलीस पाटील साहेबांनी सुद्धा टाइम तिथे दिला आपल्याला, अनमोल वेळ खर्च केला. ते बसलेत त्यांच्या
मुलाला घेऊन इथे आता समीकरण बघा, धावसंख्या 50 झाली आहे, 25 ची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. 2 षटकांमध्ये 25 धावा इथे करायच्या आहे टीम दसई संघाला. चला 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 प्लीज, चला मित्रांनो, वन डे नाहीये ही लीग आहे. 50 ओव्हरची मॅच नाही, अख्खा दिवस तुम्हाला मिळणार नाहीये. चला चला या, तुम्ही तुमच्या हातात नक्कीच रणनीत्या आखल्या असतील आणि त्याचा तुम्ही आता प्रत्यक्षात वापर करायचा आहे प्रॉपरली. बघा तुमच्यात 12 खेळाडू सांगतात की वन डेला पण सर टायमिंग असतं, त्यात तिथे सुद्धा अगदी तुम्हाला समयाची पाबंदी असते, नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागतं, कारण तुमच्या मानधनामधून सुद्धा कपात केली जाते. परंतु इथे कोण कोणाची कपात करेल, कोण कोणाला बशीतून कपात टाकेल, कपात बुडवेल. बिस्किट पडलं की बिस्किटला चान्स नसते पुन्हा वर येण्याची. तुम्ही बुडून देऊ नका स्वतःला, स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे. 12 चेंडू, 25 धावांची गरज. सुरेख चेंडू हाताला गोलंदाजाने, टप्पा पडला, थोडासा अँगल झाला आणि ऑफस्टिकच्या बाहेरून निघतोय. लेफ्ट हँड बॅट्समनला चांगला अँगल दिला तिथे. ओव्हर द विकेट जात असताना गोलंदाज महेश, ब्रह्मा विष्णू महेश मधला महेश आलाय, अवतरलाय आणि एक वेगळा उत्साह निर्माण झालाय. जेव्हा अख्तर शेख बाद झाला त्या झेलनी या सामन्याला थोडीशी कलाटणी मिळाली आणि पाहतोय आपण अजून मैदानामध्ये आहे तो मुस्सा. मुस्सा तिथे चाचपडतायत. जबरदस्त लक्षवेधक क्रिकेटर आहे. हो हो, त्याला सुद्धा खेळवलाय, त्याला सुद्धा नाचवलाय, त्याला सुद्धा थांबवलंय, गळचेपी केलीये, अगदी मुसंडी बांधली तिथे. जबरदस्त इथे कमबॅक केले. या ठिकाणी पाहतो आपण संघ वॉल्सेतने, यस वॉल्सेतने कालच्या पहिल्या सामन्यामध्ये 93 धावा केल्या होत्या. पाहिलं मी काल त्यांचा खेळ आणि या ठिकाणी सुद्धा 74 धावा ठोकून 75चं आव्हान दिलंय 6 षटकांमध्ये. 2 लागोपाचे डॉट. मुसा काय करणार, मुसा काय करू शकत नाहीये. फ्लाय अँड मिस, रायझिंग डिलिव्हरी. कानाजवळून जाऊन सांगतो चेंडू की जागते रे मुसा भाई, हम भी किसी से कम नहीं. हे सांगत असताना वॉल्सेतकर वॉल प्रमाणे, भिंतीप्रमाणे इथे राहुल द्रविड जसा भिंत होता इंडियाची, तसा भिंतीप्रमाणे इथे आता अडसर झालाय. तो म्हणजे दसई संघाला. मुसाची कमरेवरती हात, मुसाचा होईल का घात, तो प्रयत्न करतो गोलंदाज महेशचा चौथा चेंडू. ओ हो हो हो, मी मुस्सा शेख आहे, मी माझी शेखगिरी चालू ठेवणार. मग तर 3 चेंडूची भरपाई केली आहे, ठोकलाय मुस्साने, षटकार. गाना था ये बोल, ये तो माधव डान्स कर रहे हैं, लेकिन इतर बघा काय झालं. इथे आता नाचवलं, 3 डॉट आले म्हणून काय झालं, मी थांबणार नाहीये, थांबणार ना सूर्य कधी थांबली ना दारा, या धुंद वादळांना कुठला किनारा. वादळ आहे, वादळ थांबणार नाहीये. जबरदस्त आंधी तुपारी, ठोकला लगोवरचा दुसरा षटकार. इथे मुस्सा शेख ऑन फायर. म्हणतात ना की कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. जो लढाई करणार नाही तो हार मानतो इथे, पण इथे मी हार मानणारा नाहीये हे सांगत असताना मुस्सा शेख पुन्हा तलपलाय. ठोकले 2 लागोपाठचे षटकार. अंपायरसाठी ते बक्षीस आले नकुल विषय यांच्याकडून. विशेष नाही, 100 रुपयाचं बक्षीस पाहिजे तुम्हाला. वा वा, नकुलजी विषय आपलं हार्दिक स्वागत. आणि 2 षटकार इथे ठोकले, 5 चेंडू झालेत. हो, इथे मात्र बघा काय झालं, दडपण घेतला वाईटचा इथे सिग्नल मिळतोय. हेच क्रिकेट आहे, कधी पण बदलू शकतं, हेच क्रिकेट आहे. धावसंख्या झाली आहे वाईटने बरोबर 63 वर. 12ची गरज आहे मित्रा, 12ची गरज आहे. चेंडू शिल्लक 7-12. वा वा वा. आणि चेक करण्यास सांगितले तिथे, बॉलरने रिएक्शन आक्षेप घेतलाय, रिव्ह्यू मागितलाय. येस, वाईट साठी चेक करायचं. येस सर, समजलं पाहिजे, डोंट वरी. तुमची मुख भाषा कळते आम्हाला, पण तुम्ही मुके नाहीयेत. खूप छान काळजी घेतली जाते इथे पंचांकडून. बघा प्रत्येक आम्हाला इथे चांगला न्याय दिला जातोय, कोणावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतायत
त्याचं कारण की रामजी पाटोले साहेबांचं लक्ष पूर्ण या स्पर्धेमध्ये जितू सर आहेत, वैभव आहेत, सतीश पाटोळे आहेत, जे कोणाचं वाटोळे होऊ देणार नाहीये तसे आमचे पाटोळे बंधू. इथे वाईटचा इशारा, इट्स अ वाईट डिलिव्हरी, वाईट आहे, चांगला नव्हे हा चेंडू. कमबॅक करायला लागेल गोलंदाजाला. महेश ते का सुरेख 3 डॉट टाकले होते, चेंडू पेस केलं होतं, परंतु त्यानंतर स्लॉट मध्ये दिले आणि त्याला प्लॉट मध्ये फेकून दिले. धावसंख्या 63. 7-12. या 7-12ने अनेकांचे घर उद्ध्वस्त केले मित्रांनो. या 7-12ने अनेकांना बहीण भावना लांब केलं. या 7-12ने अनेकांचे खून मर्डर केले. पण या 7-12 इथे आता काय करेल या क्रिकेटमध्ये? कोणाच्या बाजूने जाईल? इथे ड्राव केला, तिथे शॉट कव्हरला, चेंडू सापडला नाहीये. तिथे चान्स होती चांगली कव्हर करायची. एक चेंडू तुम्हाला महत्वाचा आहे, एक धाव महत्वाची आहे. इथे तुम्ही एक धाव तिथे गमावली, एक धाव तिथे प्राप्त केली आणि मुस्सानी स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. समीकरण बदललंय, आता आहे तो 6-11 समीकरण. 6 चेंडू 11 धावांची गरज टीम दसईसाठी. मस्त मॅच बनली आहे. कोण जिंकेल प्रेक्षक मॅच हे सांगू शकत नाही, परंतु SPL परवा आठवू. आपल्याला आवडलं का सर्वांना? प्रेक्षक आवाज द्या, कसं वाटतं SPL 2025? जाम भारी. कुठून तरी आवाज आला, नक्कीच पाठीमागून आवाज आला. पुढे या. आता कुठला संघ पुढे जाणाऱ्या स्पर्धेमध्ये ते बघायचं मित्रांनो. 64 झालेत आणि आता पाहतोय 11 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. कम ऑन डीजे. कम ऑन फास्ट प्लीज. एक षटक शिल्लक, 6 चेंडू शिल्लक. समोर आहे तो तगडा खेळाडू, मोठा अडसर आहे, मोठा अडथळा असेल वॉल्सेच्या विजयामधला. जो मुस्सासेक आता विजय घेऊन जाईल का की ज्याला थांबवलं जाईल? जसं महेशने 3 डॉट काढले होते तसेच इथे अगदी हॉट बॉलिंग करेल का मिस्टर लवेश सज्ज झालाय. त्यांनी फिल्डिंग सजवले, डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट तैनात झालाय. ऑफ साईडला बघा एक कव्हर पॉइंट मध्ये फील्ड तैनात आणि ओमकार आहे अगदी वाईड लॉंग ऑफला. एक लॉंग ऑन सुद्धा घेतलाय. अशी सजावट केलीये. मुसासिक साठी गोलंदाज तयार. लवेश दडपण घेतोय रनवे मध्ये, थोडासा बिघाड. बॅक टू द बॉलिंग मार्क. डेड बॉलचा सिग्नल देत असताना अगदी स्मशान शांतता पसरलीये. दोन्ही पण संघाचे पाठीराखे इथे अगदी आपुलकीच्या नजरेने पाहतायत की आपला संघ जिंकला पाहिजे, आपली मुलं जिंकली पाहिजेत, आपले मित्र जिंकले पाहिजेत. हो इथे चेंडू खराब होता, त्याला नीटसा उडता आला नाहीये. आपण पूल केला, तिथे वेगाने मिड विकेट येतोय आणि तिथे धांदल झालीये. घाई गडबड झाली. अति घाई संकटात नाही आणि संकटामध्ये तुम्हाला अशीच घाई घेऊन जाणार आहे. समजदारीने खेळायचं होतं. एक धाव जात होती, तिथे गेली होती, पण तुम्ही अटॅकिंग फिल्डिंगच्या त्या कारणाने 2 धाव तिथे दिल्या आणि मुसाला स्ट्राईक दिलीये जो तुम्हाला घातक होऊ शकतो. धावसंख्या 65 ऑन द बोर्ड. 9 धावांची गरज. 5-9 समीकरण. प्रयत्न असा करा की तुम्ही शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना घेऊन जाऊ शकाल, असा प्रयत्न करा. झुंज द्या, संघर्ष द्या. इथे संघर्ष झालाय तयार. जेल टिपलाय. व्हॉट अ मॅच. मुसा शेख बाद. देव मासा गळायला लागलाय. असेल हा विजय SPLचा असेल. असे मॅच असे सामने आम्हाला पाहिजेत. असे सामने आम्हाला आवडत असतात. हिम्मत सोडायची नाही. हिम्मत है मर्दा तो मदद करे खुदा. रख हौसला वो मंदिर भी आएगा. पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. अरे थक कर ना बैठ, हे मंजिल के मुसाफिर. मंजिल भी मिलेगी और मिलेगा मजा भी आएगा.
हौसले के तरकश में कोशिश का तीर जिंदा रखो। हार जाओ जिंदगी में चाहे सब कुछ, लेकिन फिर से जीतने की ओ उम्मीद जिंदा रखो। ओ उम्मीद जिंदा रखी है गोलंदाज लवेश ने, जबरदस्त इथे उम्मीदों पे खडा उतरा आहे बॉलर लवेश, ज्याला सर्व लव करतील, प्रेम करतील आणि प्रत्येकाला हल्लीच्या काळामध्ये प्रेम पाहिजे कसं का होईना। पुढचा चेंडू घेऊन लवेश, इथे चेंडू हलक्या गतीने आला, सूर मारलेला झेल घेण्यासाठी, परंतु तिथे प्रयत्न अपुरे पडली। 2 धाव पूर्ण झाला, सक्सेसफुल रनिंग विथ द विकेट। नौशाद आलाय बेगमला सांगून, बेगम जी मैं आऊंगा, जीत के आऊंगा। नौशाद आलाय, एक नौशाद संगीतकार सुद्धा चांगले होऊन गेले। इथे बघा आता धावा झाल्या आहेत, पाहतोय आपण त्या 68 धावा, 7 पाहिजेत 3 चेंडू मध्ये। सतीश दादा 3-7, हम साथ है, आपका हमारा यूं ही साथ रहे, बना रहे, ताकि हम आपके आगमन से मंजिल, ये महफिल सवाल मांगती है, ये मैच क्या कहती है, ये जीत मांगती है। जबरदस्त मैच, वाह, एक तुम्हारी एक मेरी, एक तुमचं एक आमचं असं वाटून घेतलंय। 22चा इशारा पंचांचा, पाजी सरांचा होत असताना सिद्धूजी मस्त पद्धतीने इथे मॅच सुरू आहे। हवी तशी मॅच झाली, रंगली आहे, बेरंग होऊ देऊ नका। धावसंख्या 69, 6 पाहिजेत 2 चेंडूंमध्ये, 6 पाहिजेत, षटकार किंवा चौकार डबल, एक तुम्हाला प्रत्येक चेंडू आता गोल्डन असणार आहे दोन्ही संघांसाठी। हा कॉन्टेस्ट असेल आता बिटवीन लवेश आणि बॅट्समन मधला। आता संघाला सोडून द्या, आता बॅटर आणि बॉलरची रंगत असणार आहे, त्यांची हिंमत असणार आहे, त्यांना एकमेकाला डॉमिनेट करण्याची वेळ आली आहे, एकमेकाच्या विपरीत त्यांना आता सरस कामगिरी करायची वेळ आली आहे। समोर आहे बॅटर, लेफ्ट हँडर बॅट्समॅन मिस्टर अनिल, ज्याने एकही धाव काढली नाहीये, वो भी भांजा है भास्कर साहब, माधव साहब का। बाप रे कितने भांजे लाए, ये मामा ने किसने भांजे लाए, ये सबको मामा भरे रहे, मामा भरे रहे भांजे रे। जड़ दिया छक्का, मैच विन, वाह वाह माधव जी, क्या आपने भांजे लोगों को सिखाया है, पढ़ा है, बहुत बढ़िया। जड़ दिया छक्का, मैच विन बाय दसई, अभिनंदन। हार्ड लक टफ लक टीम वासेत कोकोडी से।